खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला 2 वर्षांसाठी तडीपार केला आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात इसम नामे अजित प्रभाकर कुलकर्णी वय 48 राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर यांच्या विरुद्ध सन 2018, 2020, 2021, 2022, 2024 या कालावधीत साथीदारांसह खंडणी मागणे, दंगा, मारामारी करणे, सरकारी नोकर काम करत असताना दमदाटी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(a)(b) अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 31/19/2024 दिनांक 9 डिसेंबर 2024 अन्वये अजित प्रभाकर कुलकर्णी वय 48 राहणार विजापूर नाका सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.